हा परत द्या. हा हा आलंय आलंय, हा. सुरू झालं. चला आज येतोय आवाज, गुरुवार सुरू करू. 18 जानेवारी. सगळ्यांना गुरुवारी दत्ताच्या उपासनेसाठी शुभेच्छा. आज एक श्रीपाद श्रीवल्लभांचं स्तोत्र म्हणणार आहे, दत्तात्रेय स्तोत्र. आपले सगळे जे कष्ट आहेत ते नष्ट व्हावेत अशी इच्छा आहे. काल आपण 44पर्यंत श्लोक पाहिले होते. आज 45 पासून श्लोक पाहणार आहोत. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणत असतील तुमच्यापैकी कोणी. श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिताप्तोधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. पापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यं. त्रातारन्नो वीक्षैशास्तजूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेत् भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्. इति परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंभे स्वामी महाराज विरचितं घोर कष्टोद्धरण स्तोत्रम संपूर्णम. आपण संसारात खूप आपल्याला घोर कष्ट असतात, तर त्याच्यापासून आपला उद्धार करावा अशी दत्तात्रेयांना प्रार्थना केली आहे. आज गुरुवार आहे म्हणून सहज मनात आलं. नर्मदा परिक्रमेला जेव्हा गेलो होतो तेव्हा ते पुस्तक मिळालेलं होतं आणि त्यानंतर रोज काही म्हणणं होत नाही, ते आज आठवलं म्हणून म्हटलं. आता हा 45वा श्लोक बघूया. कारण काल आपण पाहिलेलं होतं की तू माझा पिता आहेस. पिता जसा पुत्राचे अपराध पोटात घालतो किंवा मित्र जसा मित्राचे अपराध मानून घेतो आणि प्रिय पत्नीचे अपराध जसा पती समजून घेतो, तसं तुम्ही मला सहन करण्यास योग्य आहात असं म्हटलं होतं. अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे. तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. त्याच्यातले छोटे छोटे संधी पहा. ऋषितो म्हणजे विसर्ग देऊन ऋषित हा.
अस्मि, ऋषितः अस्मि. पुढच्या ओळीत तत् एव, तदेवचं संधी आहे, तत् एव. आणि बाकी कुठे संधी नाही. आता अदृष्टपूर्वम, तुझं रूप कसं आहे? अदृष्टपूर्वम, पूर्वी कधी पाहिलेलंच नव्हतं असलं रूप, कुणीच पाहिलेलं नाही. पण तरीसुद्धा काय झालंय, तो म्हणतो हे आश्चर्यकारक रूप पाहून मी काय झाले? ऋषितः अस्मि. ऋषितः म्हणजे मी आनंदित झालो आहे. आणि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितः मनः मे. आणि ते सगळं तुझं रूप पाहून काय झालं? भयेन म्हणजे भयामुळं, प्रव्यथितम अत्यंत व्याकुळ झालेलं आहे, त्रस्त झालेलं आहे. मनः मे माझं मन, मे मनः भयेन प्रव्यथितम माझं मन भयानं भीतीनं अत्यंत व्यथित झालेलं आहे, व्याकुळ झालेलं आहे. तत्, तत् एव म्हणजे तत् म्हणजे ते, एव म्हणजे जोर देण्यासाठी, तेच. देवरूपम, कुठलं तुमचं रूप दाखवा मला? तत् एव म्हणजे पूर्वीचं जे रूप आहे की नाही नेहमीचं, ते रूप अर्थात चतुर्भुज रूप. एव ते रूपच मे दर्शय मला तुम्ही दाखवा. आणि तुम्ही कसे आहात? देवेश देवांचाही ईश, जगन्निवास ही कालही रूप हे गेली होती. जगन्निवास म्हणजे जगाचा निवास असणारे. प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न व्हा. हे जगन्निवासा, हे देवेशा, तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. तुमचं चतुर्भुज रूप मला दाखवा. कारण काय की तुमचं हे पूर्वी न पाहिलेलं रूप पाहून मला एकतर आश्चर्यकारक पाहून आनंदही झालेला आहे, पण माझं मन मात्र भयानं व्याकुळ झालेलं आहे. म्हणून तुम्ही पूर्वीचं रूप मला पुन्हा एकदा दाखवा, अशी त्यांना आता 45व्या श्लोकात विनंती केलेली आहे. कधी कधी असं वेगळ्या रूपात जर कोणी आला देव, तर आपण काय म्हणू? देवा मला तुमचं खरं रूप दाखवा बाबा, अशा रूपात नका येऊ. आता काल तर काय परवाच, आता त्या फेक असतात म्हणे, माहिती नाही की त्या अयोध्येला म्हणे खूप नागच यायला लागले. देवाला माहिती आता नेमकी काय कुठल्या रूपात कोण येते. त्याचं समश्लोकी बघूया. अपूर्व पाहुनी अपार झालो, परी मनी व्याकुळतान जाय. पुन्हा बघू दे मज तेची रूप, प्रसन्न होई जगदीश्वरा तू. हे जगदीश्वरा तू माझ्यावर प्रसन्न हो. तुकाराम महाराज म्हणतात, हृष्ट झालो हे अपूर्व रूप देखुनी या सर्व, परंतु या चित्ता माझी भये कापतसे आजी. आजी म्हणजे आज बरं का, नाही तर आपण जी आजी आजोबा म्हणतात ते नाही. आता पूर्वीचा होतासा देह दाखवी आम्हास, जरी प्रसन्न व्यापका तरी संबोखावा तुका. तू जर प्रसन्न झालास तर तुला मी आळवीन, अशा अर्थी तुका म्हणतायत. आता काशीनाथ स्वामी म्हणतात, पूर्वी देखियले नसे चिकवणे, मी तुष्टलो पाहुनी, भेणे दुःखित जाहले मन बहु, माझे तया लागुनी. ते देवा मज दाखवी स्वरूप गा, जे सावळे गोजिरे. सावळं गोजिरे रूप तुझं मला दाखव. देवेशा त्रिजगन्निवास बरवा, होई प्रसन्नत्वरे. 3 जगाचा निवास आहेस तू, एका ठिकाणी राहतोस का? नाही. आठवले म्हणतात, अपूर्व हे पाहुनी तुष्ट झालो, चित्तात देवा परिफार भ्यालो. आनंदही झालाय, चित्त घाबरूनही गेले. त्वद्देह दावी पहिलाच खासा, प्रसन्न होऊनी जगन्निवासा. आता थत्ते म्हणतात, न पूर्वी कधी देखिले ते पहाता, न पूर्वी कधी देखिले ते पहाता, बहु हर्षलो मी भये खेद चित्ता. एका वेळेला 2 भावना असू शकतात. एकीकडे आनंद झालाय, देवानी आपल्याला रूप दाखवलंय त्याचा, पण एवढं भयानक पाहून मात्र मनही व्यथित झालेलं आहे. तुझ्या पूर्वरूपा पुन्हा दाखवावे, सुरेशा तुवा शीघ्र संतुष्ट व्हावे. आता देशपांडे म्हणतात,
हृदय खुलले हर्ष माझे अपूर्व विलोकुनी. हृदय खुलले हर्षे माझे अपूर्व विलोकुनी. परिमनी भये पीडा होते भयंकर देखुनी. म्हणून पहिले दावा देवा स्वरूप कृपा करा. म्हणून पहिले दावा देवा स्वरूप कृपा करा. जड करी जगन्नाथा व्हावे प्रसन्न रमावरा. जड करी जगन्नाथा व्हावे प्रसन्न रमावरा. हृदय खुलले हर्षे माझे अपूर्व विलोकुनी. असं सगळ्या प्रकारच्या भावना या आपल्या मनामध्ये जेव्हा दाटून येतात तेव्हा परमेश्वराला आपण जास्त जवळीकतेनं आळवतो, नाही का? फक्त आनंद झाला तर इतका आनंद म्हणजे आपल्या जीवनातला आनंद असला तरी सुद्धा आपल्याला एवढा भगवंत आठवत नाही. पण काही जण म्हणतात, हो आमच्या घरात एवढ्या एवढ्या चांगल्या गोष्टी झाल्या म्हणून आम्ही पूजा केली, म्हणून आम्ही यज्ञ केलो, असंही काही लोक म्हणत असतात. शंकराचार्यांचं दुसऱ्या आपण ह्यांच्यातलं सांगूया. ते बावकर म्हणून आहेत, ते म्हणतात, जगी हे निवासान पाहिल पूर्वी, जहालोच हर्षित पाहून ते मी. भयाने मना व्यग्र केले प्रसादी, मला तूच दाखीव रूपास पूर्वी. आता त्यांनी या श्लोकावर अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की भगवंतानी नेमकं का असं रूप दाखवलं, किंवा ज्ञानदेव त्याबद्दल काय म्हणतायत. तर बघा, अर्जुनानं भगवंताची स्तुती केली आहे आणि ज्ञानदेव अर्जुनाच्या मनात चाललेली खळबळ जाणून काय म्हणतायत बघा. तरी देवेसी सलगी केली, जे विश्वरूपाची आळी घातली, ते माय बापे पुरविली स्नेहाळाचेनी. सुरतरूंची झाडे, आता बघा, सुरतरू म्हणजे कल्पवृक्ष. सुरतरूंची झाडे अंगणी लावावी कोडे, देवाचे कामधेनूचे पाडे खेळावया. कल्पना कशी आहे बघा, की विश्वरूपाची आळी घातली, सगळी बाग कशी केली आहे बघा, देवाशी पहिली सलगी केली आणि मग त्या मायबापांनी सगळी तुझी हौस आहे ती पुरवली. म्हणून सुरतरूंची झाडे लावलेली आहेत, अंगणामध्ये कौतुकानं लावलीत, आणि कामधेनूंची पाडे म्हणजे वासरं ही खेळायला दिली आहेत. मिया नक्षत्री डाव पाडावा, चंद्रचेंडू वा आगी आणावा, लागी आणावा. आता नक्षत्रांचा डाव केलाय, चेंडूचा खेळ असतो तो, आणि चंद्राचा चेंडू केलेला आहे. हा छंदू सिद्धी नेला आघवा, माऊली ये तुवा. माऊली म्हणतायत की हा सगळा छंद तू माझ्या सिद्धीला नेलायस. म्हणजे जसं आपण जे जे म्हणू ते आई आपल्याला पुरवत असते लहानपणी, आपण आता नातवंडांना पुरवतो. तसं यांनी भगवंताला सांगितलं की मला एकदा तुझं एवढं विश्वरूप दाखव. मग विश्वरूपाचं जणू काही हे एक खेळच मांडलेला आहे, अशी छान रूपक केलेलं आहे ज्ञानदेवानी. जिया अमृतलेशा लागी सायास, तयाचा पाऊस केला मास. अमृताचा पाऊस पडावा असं वाटलंय, सायास केलेत त्याच्यासाठी प्रयत्न, तर पाऊस पाडलाय. पृथ्वी वाहोन चासे चास, चिंतामणी पेरले. शेतकरी कसा आता बरोबर पाऊस पडतोय म्हणल्यानंतर पडायला लागला की पेरणी करतो. मग ह्यांनी पेरणी कशाची केली, चिंतामणी पेरले. ऐसा कृतकृत्य केला स्वामी, बहुवेळा पाळिला तुम्ही. दाविले हे हरब्रह्मी, नायकी जे खानी. मी देखावयाची केवती गोठी, जयाची उपनिषदा नाही भेटी. ते जिम्हारीची गाठी, मजलागी सोडिली. म्हणजे देव काहीही आपली इच्छा पूर्ण करू शकतो, फक्त आपली आंतरिक तळमळ पाहिजे.
म्हणून ते म्हणतात की एवढा मी हट्ट घेतला, या विश्वाच्या मायबापांनी तो माझा हट्ट पुरवलेला आहे. कल्पवृक्षांच्या झाडांचं प्रदर्शन घराच्या अंगणात करावं, कामधेनूची वासरं खेळायला मिळावीत, फाशासारखं नक्षत्रांना सोंगट्यांच्या डावात ढाळावं आणि चंद्राचा चेंडू करावा, असे माझे भलतेच लाड किंवा भलतेच छंद हे माऊलीसारखे तुम्ही माझे सिद्धीला नेलेले आहेत. आणि ज्या अमृताचा एक लहानसा कण मिळवण्यासाठी अपरंपार कष्ट करावे लागतात, त्या अमृताचा तुम्ही चातुर्मास माझ्यावर पाऊस पाडलाय. आणि मग पृथ्वी नांगरून खाचरातून चिंतामणीची पेरणी केलीत. किती सुंदर कल्पना करतात बघा ज्ञानदेव. एवढी सगळी तुम्ही माझी हौस पुरवलेली आहे, सगळं मला धन्य केलेलं आहे, मला लाडानं पाळलेलं आहे. आणि शंकराने आणि ब्रह्माने सुद्धा कानानं ऐकलेलं नाही ते विश्वरूप तुम्ही मला प्रत्यक्ष दाखवले. कारण पुढचा श्लोक येणार आहे की हे रूप सगळ्यांना नाही पाहायला मिळत, इतक्या सहजासहजी तर मुळीच नाही. कारण देव उदार कुणावर असतो? त्या भक्तावर असतो की जो भक्त आपल्याला सर्वस्व अर्पण करतो. पुढचा श्लोक बघूया, फार छान आहे बघा. आता तो म्हणतो की मला तुमचं कसं रूप दाखवा. ते 46 पाहिलेलं आहे. किरीटिनं गदिनं चक्रहस्तं इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनेव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. अगदी सोपी रचना आहे. किरीटिनम, किरीटिनम म्हणजे मुकुट घातलेला, गदिनम हातात गदा घेतलेला, चक्रहस्तम एका हातात चक्र असलेला, इच्छामी इथे छोटा संधी आहे, चक्रहस्तम इच्छामी, इच्छामी म्हणजे मी इच्छा करतो. कशाला? त्वाम द्रष्टुम अहम तथा एव, इतके संधी आहेत. द्रष्टुम अहम, द्रष्टुम म्हणजे पाहण्यासाठी, अहम म्हणजे मी, इच्छामी म्हणजे इच्छा करतो. चक्रधारी, मुकुटधारी, हातात गदा घेतलेला, असं रूप पाहण्याची मी तुला आता इच्छा करतोय. द्रष्टुम अहम तथा एव, तथा म्हणजे पूर्वीप्रमाणेच तुझं रूप मला पाहण्याची इच्छा आहे. तेन एव रूपेण, त्याच रूपानं, तेन म्हणजे त्याने, एव म्हणजे त्याच रूपात पाहायचंय. कुठल्या? चतुर्भुजेन, 4 बाहू, आणि सहस्रबाहो भव विश्वमूर्ते, म्हणजे तू सहस्रबाहू जो झालेला आहेस, तर सहस्रबाहो तू आता चतुर्भुज हो, अशी माझी इच्छा आहे. हे विश्वमूर्ती म्हणजे हे विश्वरूप धारण केलेला सहस्रबाहू असा जो आहेस, तोच तू आता चतुर्भुज विष्णू रूपात प्रकट हो, किंवा ते दर्शन मला द्या. मला पूर्वीसारखं आपलं साधं सुधं रूप पाहिजे बाबा. हे सहस्रबाहून सहस्रमूर्ते काही नको, मला त्यांनी भीती वाटते, असं तो आता पुन्हा या श्लोकात अजून सांगतो. आणि मग भगवान त्याला पुढे उत्तर देणार आहेत. तशी सोपी रचना आहे. पुन्हा एकदा अर्थ बघा की मी पाहिल्यासारखं किंवा मी पहिल्यासारखं आपणाला पुन्हा मुकुट धारण केलेले, गदा आणि चक्र हातात घेतलेले असं पाहू इच्छितो. म्हणून हे विश्वस्वरूपा, हे सहस्रबाहो, आपण त्याच चतुर्भुज रूपाने माझ्यासमोर प्रगट व्हा, असं त्यांनी त्याला विनंती केलेली आहे. कारण बघा, कधीकधी असं चांगलं मोठं भव्य दिव्य मिळालं ना, तरीसुद्धा एखादा गरीब असतो, तो काय म्हणतो, मला आपली माझी रोजची चटणी भाकर मिळू देत, मला हे पंचपक्वान्न नको. असं कधी असतं की नाही. आपल्याला सुद्धा बघा कधी कंटाळा येतो. सारखीच जर लग्नाची ह्याची त्याची जेवणं मिळाली तर मग आपल्याला वाटतं आपलं साधं जेवण मिळालेलं बरं. प्रवासातनं आलो ट्रिपवरून वगैरे की आपण पहिले ठरवतो, नाही बाबा पिठलं भाकरी करून खायची. किती जरी म्हणलं तरी देहाची चोचले करायचे नाहीत, तरीसुद्धा आपल्याला पूर्वीचंच सगळं आठवत असतं. तसं आता त्याला पूर्वीचंच रूप त्याचं पाहायचं आहे, आणि म्हणून तो त्याला विनंती करतो. बघू आता तो काय म्हणतो. घेई गदा चक्र किरीट घाली, तो आपला किरीट डोक्यावर घाल म्हणजे मुकुट घाल, हातात गदा आणि चक्र घे. तसेची पाहू तुझ इच्छितो मी,
अनंत बाहूस मिळून पोट गिळून पोटी, तुझे अनंत बाहू आहेत ना ते सगळे पोटात गिळून टाक. चहू भुजांचा नट विश्वमूर्ते, आपल्या 4 भुजांचा तू नटून माझ्यासमोर उभा राहा. तुकाराम महाराज म्हणतात, करी गदा सुदर्शन किरीट मस्तकी पावन, कृष्णनाथा अनाथाच्या भेटी याचिता तुमच्या. सोपी चतुर्भुज मूर्ती जे कवटाळे आम्हा हाती, आणि चतुर्भुजांनी तू आम्हाला छान कवटाळू शकतोस ना. ती दाखवणी हे झाका जेथे उमजणे घे तुका. मला हे बाकी काही कळत नाही आहे तुमचं रूप, आपले चतुर्भुज व्हा. वामन पंडित म्हणता, कधी गदा चक्र किरीट माथा, ते इच्छितो दर्शन कृष्णनाथा. जे चौभुजांचे तव रूप सोपे, ते दाविही झाकुनी उग्र रूपे. तर मुक्तेश्वर म्हणतात, माथा मुकुट गदा चक्र करी, पहावया इच्छितो अंतरी. ते रूप तुझे ऐसे चतुर्भुज मुरारी, प्रकट करी आता. अरे मुरारी, तू आता ते पहिलं रूप तुझं प्रगट कर. तर उद्धव चितघन म्हणतात, खूप दिवसात त्यांचं नाही ऐकलेलं, हे बहुहाता अपार मुखा, मजचारी भुजा रूप दावी कृपेने. सौम्य शिरी उजळे शुभ किरीट चक्र गदा धरिसी अतिमाने. शेम दिजे तरी दोची करी वदिजे, परिमंजुळ एक मुखाने. तेची दिसो म्हण इच्छितसे, बहु जाकळलो जीवी विश्वरूपाने. जाकळलं म्हणजे मी घाबरलोय, तुझ्या या विश्वरूपाने मी पार घाबरून गेलोय. त्याच्यापेक्षा बाबा रे, तू तुझं आपलं चतुर्भुज रूपच मला दाखव काय. शंकराचार्य म्हणतात, पूर्वीप्रमाणे मस्तकावर मुकुट धारण केलेला, हातात गदा आणि चक्र घेतलेला, अशा तुला पाहण्याची मला फार इच्छा आहे. आणि असं म्हणून हे सहस्रबाहो विश्वमूर्ते, विश्वरूपयुक्त भगवान, तू वसुदेवाचा पुत्र आहेस. वासुदेव चतुर्भुज असा हो, आणि विश्वरूपाला आवरून घेऊन वसुदेव पुत्र श्रीकृष्णाच्या रूपात स्थिर हो, अशी त्यांनी त्याला इच्छा. कारण का, अर्जुन खूप भयभीत झालाय आणि म्हणून आता तो सगळा पसारा आवरून धरणार, असं भगवंत पुढच्या श्लोकात म्हणतायत. पण आधी आपण थोडंसं पाहूया ज्ञानदेव वगैरे काय म्हणतायत. आता अर्जुन म्हणतो, अर्जुनाने हे कसं रूप पाठ दाखव असं म्हटलेलं आहे ना, तर त्याच्यावर ज्ञानदेव म्हणतात, आकाशाही रंगू लावित, तेजाचे बोज दावित इंद्रनिळा. जैसा परिमल जाहला मरगजा, आनंदासी निधालासी भुजा. ज्याचे जानूवरी मकरध्वजा, जोडिली बरव मस्तकी मुकुटांचे ठेविले, की मस्तक मुकुटू झाले. ही तर कल्पना मला फार आवडली. मस्तकी मुकुटची ठेविले, मुकुटाते ठेविले, की मस्तक मुकुट झाले. त्या मस्तकावर मुकुट ठेवले का मस्तकच मुकुट झाले. शृंगारालेणे लाधले अंगाचे निजया, इंद्रधनुष्याची ये आडणी. माझी मेघ गगनरंगणी, तैसे आवरिले शार्ंग पाणी वैजयंती या. आता कवणिते उदार गदा, असुरा देत कैवल्य मदा. कैसे चक्र हन गोविंदा, सौम्य तेजे मिरवे. किंबहुना स्वामी, ते देखावया उत्कंठित पामी. म्हणून आता तुम्ही तैसे या होवावे. हे विश्वरूपाचे सोहळे, भोगुनी निवाले जी डोळे. आता हातात ती आंधळे, कृष्णमूर्ती लागी. म्हणजे सगळं वर्णन कसं केलं ज्ञानदेवानी, खूप सुंदर त्याच्यावर हे केले, की ज्याची अंगकांती निळ्या कमळाला, निळेपणाच्या मासला जरा दाखवते, आकाशाला रंगानं खुलवते. म्हणजे त्या कृष्णाच्या निळ्या रंगामुळं आकाशाला निळा रंग आलाय, असं ज्ञानदेवानी वर्णन केले. आणि नीलपणाला, नीलमणी असतो ना, तो निळा असतो, त्याला सुद्धा तेजस्विता कोणामुळे प्राप्त झाली, भगवंतामुळं, म्हणजे अर्थात श्रीकृष्णामुळं.
आणि एखाद्या पाचूला सुवास प्राप्त व्हावा किंवा आनंदाला कोंब फुटावा, त्याप्रमाणे ज्याच्या कमरेची शोभा ही मदनाला भूषवते, ज्या मस्तकाचा मुकुट घातलेला आहे किंवा मुकुटालाच मस्तकाचा साज घातला आहे, अशी भ्रांती पडते. असं सगळं वर्णन ज्ञानदेवांनी छान केलंय. आणि इंद्रधनुष्याच्या कमानीवर जसं आकाशात मेघ असे छान शोभून दिसतात ना, त्याप्रमाणे त्या शार्ंग पाणीनं वैजयंती माळा गळ्यात घातलेली आहे आणि ती मोक्ष देणारी अशी शोभून दिसत आहे वगैरे, असं सगळं सुंदर वर्णन केलेलं आहे. तर पुन्हा तुम्ही ते विश्वरूप आवरून घ्या आणि मला आपलं साधं रूप, तुमचं चतुर्भुज रूप दाखवा, असं भगवंताला ते म्हणतात, म्हणजे अर्जुन म्हणतो. मग आता त्याच्यावर भगवान काय म्हणतात बघा. श्री भगवान वाच. आता भगवान सांगतायत, अरे मी तुला का दाखवलं हे रूप, तुझ्यावर मी प्रसन्न झालोय, त्याचं कारण ते सांगतायत आता. मया श्री भगवान वाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परन्दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्. सांगतायत की हे अर्जुन, आता संधी बघा. मया प्रसन्नेन तव अर्जुन इदम. अर्जुन मया प्रसन्नेन इदम रूपम तव दर्शितम. हे रूप जे आहे ना, हे मी तुला दाखवले. कसं? मया प्रसन्नेन. अरे मी तुझ्यावर प्रसन्न झालो. आणि म्हणून अर्जुना कशामुळं दाखवलंय? रूपम परम दर्शितम आत्मयोगात. आत्मयोगात म्हणजे माझ्या योगाच्या शक्तीमुळं, प्रभावामुळं. हा योगेश्वर म्हटला जातो ना भगवान श्रीकृष्ण. तर माझ्या योगाच्या प्रभावामुळं, योगशक्तीच्या प्रभावामुळं मी हे तुला रूप दाखवू शकलो. ते कसं आहे? तेजोमयम, अत्यंत तेजस्वी, तेजोमय. शिवाय विश्वरूपम म्हणायचं आहे, पण विश्वम म्हणजे विश्वरूप, पुढं दिलेला आहे शब्द आणि पहिल्या ओळीत आलेलं आहे रूपम विश्वम, तर ते विश्वरूप इथं घ्यायचा अर्थ. आणि अनंतम आद्यम, 3 शब्द आहेत. विश्वम, अनंतम, आद्यम. हे विश्व म्हणजे विराट रूप, अनंत म्हणजे सीमारहित, ज्याला अंत नाही असं मोठं, भलं मोठं. आणि आद्य म्हणजे सर्वांचं आदी. यन मे, इथे छोटासा संधी आहे, यत मे. यत म्हणजे जे, मे म्हणजे मी. हे जे मी तुला दाखवले ना, सगळं विश्वरूप, तव दर्शितम रूपम परम दर्शितम आत्मयोगात. तर दर्शितमचा शब्द इथे घ्यायचा की तव दर्शितम म्हणजे मी तुला दाखवले. पुढचं फार महत्त्वाचं आहे, छोटंसं चरण आहे. यत मे तव दर्शितम त्वत् अन्येन न दृष्टपूर्वम. त्वदन्येन इथे छोटा संधी आहे. त्वत् अन्येन म्हणजे त्वत् म्हणजे तुझ्याशिवाय, अन्येन तुझ्याशिवाय, यत म्हणजे जे तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणीही न दृष्टपूर्वम, कुणीही पाहिलेलं नव्हतं. म्हणजे अगदी म्हणतात ना, एक बार पहिली बार, आखरी बार एकच आहे, बाकी कुणालाही त्यांनी दाखवलेलं नाही. तसं एवढं विश्वरूप भयानक. म्हणून तो म्हणतो की तुझ्याखेरीज इतर कुणीही हे रूप कधीही पूर्वी पाहिलेलं नव्हतं. मी प्रसन्न होऊन किंवा तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी माझ्या योगशक्तीच्या प्रभावानं हे अत्यंत तेजस्वी, तेजोमय रूप तुला दाखवलेलं आहे. ते अंतरहित आहे, सीमारहित आहे, सर्वांच्या आदी आहे. सगळं विराट रूप, विश्वरूप तुला दाखवले, पण हे अन्य कोणीही कधीही पाहू शकलेले नाही. का नाही पाहू शकले हे पुढच्या श्लोकात आहे, तो उद्या घेऊ आपण. पण एवढं आत्ता आपल्याला समजून घ्यायचं आहे की हे विश्वरूप का दाखवलं मी? तुझ्यावर प्रसन्न झाल्यामुळं, तुझ्यावर कृपा करण्यासाठी. काही जण म्हणतात बघा, आम्ही कोणाला ही गोष्ट देत नाही बरं का. आता सहज एकदम आठवलं, 8 दिवसापूर्वी आम्ही जेव्हा
शिबिराला गेलो होतो ना, कीर्तनाच्या शिबिराला. तर तिथे त्या कौस्तुभ महाराजांनी वेण्णा स्वामींनी वापरलेला त्या चिपळ्या ज्या असतात ना, त्यांच्या हातच्या त्यांनी वापरलेल्या त्यांनी आणल्या होत्या आणि त्या ते वापरत होते. तर सगळे म्हणे आम्हाला प्रसाद म्हणून, स्वामींचा प्रसाद म्हणून आम्हाला 1-1 मिनिट हातात धरायला द्या. हा सुद्धा आपल्याला केवढं भाग्य वाटतं. आणि इतके वर्ष झाली, आता 400 वर्ष होतील पुढच्या वर्षी, त्याला अजूनही चंदनाचा सुगंध येत होता. म्हणजे ती चिपळी 1 मिनिट हातात धरली आणि दर्शन घेतलं. दर्शन घेता घेता त्याला चिपळ्यांचा वास येतो. हे भाग्य लागतं. आता इतके लोक त्याचे शिष्य येत असतील आणि कित्येक लोकांनी त्या चिपळ्यांचा आवाज ऐकला असेल, पण ते स्वतःच्या हातात बघा जातं. आपल्याला समर्थ रामदास स्वामी असतील, गोंदवलेकर महाराज, जे काही आपले ज्ञानदेव, तुकाराम यांनी वापरलेल्या जर वस्तू अशा आपल्याला हाताळायला मिळाल्या, 1 मिनिट जरी आपल्याला त्याचा स्पर्श मिळाला तर केवढं भाग्य वाटेल. इथं तर त्याला एवढं सगळं रूपच पाहायला मिळालेलं आहे आणि ते केवळ प्रसन्नतेमुळं, प्रसन्न झाल्यामुळं, देवाची कृपा झाल्यामुळं त्याला ते सगळं मिळालं आहे पाहायला. आणि हे रूप कधीही कोणीही पाहिलेलं नाही. पण ते महाराज सांगत होते, मागं अशाच त्यांच्या झांजा होत्या म्हणा. त्या झांजा मी घेऊन गेलो असेच कुठल्या तरी कीर्तनाला वगैरे आणि सांगितलं की ह्या वेण्णा स्वामींच्या झांजा आहेत आणि त्या ठेवल्या. तर ते कोणीतरी घेऊन गेलं. म्हणजे लोक त्याचा गैरवापर करतात. त्यामुळे म्हणे आता देऊ का नको तुमच्या हातात. आम्ही म्हणलं महाराज आम्ही अजिबात काही नाही, फक्त एक क्षणभर आम्हाला दर्शन मिळू दे. अशा गोष्टी होतात बरं का. आपलं भाग्य असतं. आपल्या भाग्याने त्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. बघा आता, प्रसन्न होऊनी रचुनी योग, विनोबा भावे म्हणतात, प्रसन्न होऊनी रचुनी योग, हे दाविले मी तुझं विश्वरूप, अनंत तेजोमय आद्य थोर, जे पाहिले आजवरी न कोणी. आजवरी कोणीही पाहिलेलं नाही, एवढं तुझं भाग्य थोर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बोले देव तो साधूचा महामेघ गंभीर वाचा, पार्था कृपेने दाविले विश्वरूप म्या फुले, आत्मरूप तेजोदय अनंत की विश्वालय, नेणे कोणी तुझ विण, तुका म्हणे माझी खूण. ही त्याची खूण आहे म्हणतो, माझी खूण आहे ही नेणे म्हणजे कुणीही जाणत नाही. दुसरे आता कुणाचं तरी बघू. नातू म्हणतात, बोले परेश तुझ पार्थ कृपानुरागे. परेश म्हणजे परईश, सर्वात श्रेष्ठ ईश. म्या दाविले परमरूप निजात्मयोगे, नारायणे अमित तैजस विश्वखाणी. विश्वाची जणू काही ही खाण आहे. पूर्वी न जे बघितले तुझ वीण कोणी. मराठी म्हणतात, प्रसन्नेच मी आद्य या विश्वरूपा, प्रसन्नेच मी आद्य या विश्वरूपा, तुला दाविले योग सामर्थ्य बापा, तुला दाविले योग सामर्थ्य बापा, असे थोर तेजोमयी रूप माझे, कधी कोणी पूर्वी नसे देखिले जे. वेळ संपती. शंकराचार्य म्हणतात, हे अर्जुना, परमात्म्यानं तुझ्यावर अनुग्रह म्हणजे प्रसाद केलाय आणि माझ्या ऐश्वर्ययुक्त सामर्थ्यानं हे परमश्रेष्ठ तेजोमय म्हणजे तेजानं ओसंडून वाहणारं, ज्याला सीमा नाहीत असं अनंत आणि सर्वांचं आधी स्थान असलेलं हे विश्वरूप मी तुला दाखवलं. माझं हे रूप तुझ्याशिवाय अन्य कुणीही पाहिलेलं नाही. तू खरोखर कृतार्थ झाला आहेस. अशा अर्थी आता पुढच्या श्लोकात पुन्हा सांगणार आहे. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.